मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, तसंच नव्यानं खंडपीठ गठीत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला दिले। राज्य सरकारनं मराठा बांधवांना एससीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक महिने न्यायालयात प्रलंबित असल्यानं मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले। याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाला दिले। दरम्यान याबाबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। आता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे, काय भूमिका असणार आहे तुमची? माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिलेले आहेत की तातडीने जे आहे मराठा आरक्षणाच्या स्थगितीची केस जी आहे निकाली काढण्यात यावी। त्याचं कारण असं आहे की निकालाच्या बाबतीमध्ये अनेक दिवसापासून जे निकाल प्रलंबित आहे, स्थगितीच्या बाबतचा निकाल प्रलंबित आहे मराठा आरक्षणाच्या, आणि त्याबाबत निर्णय होत नाही आहे। हजारो खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि त्यामुळं विद्यार्थी मागच्या वेळेस मेडिकलच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये त्या प्रवेशाच्या अगोदर निकाल लावा अशी विनंती करण्यात आलेली होती। 2 मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयात होऊन गेले, परंतु निकाल काही लागलेला नाही। स्थगितीच्या बाबतीत स्टे देण्याच्या बाबतीमध्ये मराठा विद्यार्थी खुल्या वर्गातही येतात, मराठा विद्यार्थी EWSमध्ये येतात, मराठा विद्यार्थी SCBCमध्ये येतात आणि मराठा विद्यार्थी 10% मराठ्यांच्या आरक्षणात येतात। यापूर्वी देखील जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये म्हणजे आरक्षण अवैध ठरवलं होतं, असंविधानिक ठरवलेलं होतं। आता तरी वैद्यकीय प्रवेशाच्या अगोदर, अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर निकाल लावा असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत। पुन्हा नवीन जे मुख्य न्यायमूर्ती आले आराधे, त्यांच्याकडे अजून खंडपीठच तयार झालेलं नाही, अशा परिस्थितीत हे कसं काय? बघा, 2 माननीय मुख्य न्यायमूर्ती होऊन गेले मुंबई उच्च न्यायालयाला, परंतु खुला वर्ग सुद्धा एक संविधानाच्या अधिकारासोबत आहे, ते सुद्धा सिटिझन्स आहेत। खुल्या वर्गावर अन्याय झाला नाही पाहिजे। ब्राह्मण असेल, वैश्य असेल किंवा खुल्या वर्गातल्या जे खुल्या वर्गामध्ये मोडतात म्हणजे गुणवत्ता प्राप्त असतात ते सुद्धा खुल्या वर्गात मोडतात, त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाकडे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी घरानं मांडलं त्यावेळेस उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या बाबतीमध्ये तातडीने सुनावणी व्हावी। मंगेश पेडामकर सह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।